भाऊ, आपण जे सांगितल्याप्रमाणे आपलं काय समोरची प्रतिक्रिया राहील दारूबंदीवर? नागपुरात तर दारूबंदी झाली पाहिजे, मी तर म्हणतो. आता काही लोक इथे उभे आहे, मला शिवा देईल. मी तर नितीनजीलेच लेटर देणार आहो की, पण एक माझ्या म्हणण्यानुसार ऐकणार नाही, सगळे जे नेते मंडळ ठरवणार. पण हा जो विषय आहे, आता तुम्ही सांगतो तुम्हाला, तुम्ही दारूबंदी म्हणता, ज्या ठिकाणी दारूबंदी झाली आहे त्या ठिकाणी नागपूरपेक्षा डबल दारू विकते. हा, आता त्याचा रेकॉर्ड जेव्हा आला, मी वाचला तो रेकॉर्ड, यवतमाळ जिल्ह्याच्या, चंद्रपूर जिल्ह्याच्या, वर्धमान जिल्ह्याच्या, जेव्हा दारूबंदी होती, जेव्हा जेवढी दारू विकत नव्हती त्या डबल दारू विकायला लागली, आणि नंतर जेवढी दारू पकडत होती त्या डबल पकडायला लागले. आता हे कसं आहे, हे काय आहे, ते एक सायकल आहे, ती चालणारच आहे. पण हे जे इलेक्शनचे जे चित्र घडलेलं आहे, आमच्या नेत्याच्या मी हार्दिक आभारी आहो, जी नितीनजींनी सांगितलं आहे की जेवण चारा, साधं जेवण केवळ 1000 नाही 5000 लोकांना चारा, पण हे दारू मटण कोणाला चारायचं नाही आणि काही भोटं मागायची नाही. म्हणून मी नितीनजीचा जे काम आहे, जे नितीनजीनं जे नागपुरात जे घडवलं आहे, आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नितीनजीनं घडवलं आहे, फडणवीस साहेबांनी घडवलं आहे, कृष्णाभाऊनं घडवलं आहे. अशाच नेत्याच्या सोबत आम्ही त्याच्या पायावर, म्हणजे त्याच्या पायाच्या चरणी आम्ही नतमस्तक होऊन आपले काम करून आणि लोकांपर्यंत पोहोचू.